तर यावर्षीची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे। आजचा हा व्हिडिओ खास ई पीक पाहणी सहाय्यक यांच्यासाठी असणार आहे। तर नवीन DCS ॲपमध्ये ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण आपले DCS ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलेले असेल, सर्वांनी लॉग इन वगैरे करून घेतलेले असेल। लॉग इन करून झाल्यानंतर आपल्याला जे ग्राम महसूल अधिकारी यांनी गट निवडून दिलेले आहेत ते आपल्याला इथं माय टास्क्समध्ये दिसत आहेत। त्यामध्ये आपण सुरुवातीला जे पडक्षेत्र असते, गवतपड असेल, घरपड असेल, ह्या पडक्षेत्राची माहिती कशी नोंद करायची हे सर्वप्रथम आपण पाहूया। तर आपण सर्वप्रथम माय टास्क यावर क्लिक केल्यानंतर ज्या गटाची आपल्याला पाहणी करायची आहे तो गट आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे। तर आपल्याला जो गट पीक पाहणीमध्ये घ्यायचा आहे तो गट निवडून आपण त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला असा मॅप ओपन होईल। यामध्ये आपण आता दिसत आहे आपलं लोकेशन त्या गटामध्ये दिसत आहे, गटाची पूर्ण बाउंड्री दिसत आहे आपल्याला। तर इथं आपल्याला आता गवतपड हे लावायचं आहे। गटामध्ये असल्याची खात्री झाल्यानंतर नेक्स्ट करून परत आपल्याला त्या ज्याचं क्षेत्र आहे त्याचं नाव, त्या गटाचं क्षेत्र पूर्ण दिसणार आहे। पुढं नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथं पहिलाच ऑप्शन विचारत आहे लँड युटिलायझेशन फॉर नॉन ॲग्रिकल्चर पर्पज। तर तुम्ही बिगर शेतीसाठी ही जमीन वापरत आहात का असं इथं प्रश्न विचारलेला आहे। तर आपल्याला आता हे पडक्षेत्र लावायचं असल्यामुळे तिथं येस यावर क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला पडक्षेत्र लावायचं नसेल, त्यात पीक नोंद करायचं असेल, भात, सोयाबीन, ऊस वगैरे पीक नोंद करायचं तर तिथं नो म्हणून तुम्ही पुढे जाऊ शकता। तर आपल्याला इथं पहिल्यांदा पडक्षेत्र नोंद करायचं आहे, गवतपड लावायचं आहे। तर इथं आपण बिगर शेती करण्यासाठी वापर केला आहे तर येस म्हणायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक ऑप्शन दिसतोय ॲड एन एरिया, यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती जी पड बाब आहे आपली त्या सर्व ओपन होत आहेत। तर यामध्ये तुम्हाला दिसत आहे विहीर पड असेल, तुमची इतर जमीन सोडून इतर वापरात कोणते असेल, बोरवेल असेल, सामायिक विहीर असेल, जनावरांचा गोठा असेल, घरपड असेल, या अशा अनेक बाबी तुम्हाला यामध्ये दिसणार आहे। तर आपल्याला इथं गवतपड निवडायचं आहे। तर गवतपड निवडून आपण जो एरिया दिसतोय त्या क्षेत्रामध्ये जर पूर्ण गवतपड असेल तर सगळा एरिया आपण टाकायचा आहे, किंवा थोडं गवतपड आणि थोडं पीक असेल तर पहिला पड क्षेत्राची इथं माहिती भरून आपल्याला पुढे पिकासाठी जायचं आहे। तर आपलं इथं पूर्ण क्षेत्र हे गवतपड आहे, यामध्ये आपल्याला पूर्ण क्षेत्र टाकून घ्यायचं आहे। वरती आपल्याला क्षेत्र जसं आपण टाकत जाईल तसं ते ॲवेलेबल एरियामधलं क्षेत्र कमी होताना दिसत आहे। क्षेत्र टाकल्यानंतर खाली आपल्याला फोटो घ्यायचे आहेत, पण जे फोटो दिले आहे 2-3 फोटो घ्यायचे आहेत। जर तुम्ही लोकेशनमध्ये असाल तरच ते फोटो कॅप्चरसाठी ओपन होणार आहेत। तर आपल्याला इथं 2 फोटो घेतलेले आहेत, आपण काम झालेलं आहे। तर ॲड एनी एरियावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। ॲड एनी एरियावर क्लिक केल्यानंतर आपण जे क्षेत्र लावलेलं आहे, काय पड लावलेलं आहे ते आपल्याला दिसत आहे। हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपण जी माहिती लावलेली आहे ती सर्व इथं एकदा दिसत आहे। हा आपल्याला आय हॅव व्हेरीफाईड म्हणून इथं चेकबॉक्स आहे तो ऑन करायचा आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। ही आपली गवतपडची माहिती इथे सेव्ह झालेली आहे। अशा पद्धतीनं आपण ही पड क्षेत्र लावू शकतो, घराचे असेल, इमारत असेल, बोरवेल असेल किंवा विहीरपड असेल हे लावू शकतो। तर याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पीक कशी नोंदणी करायची याबद्दल माहिती